4. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झाले. ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? जो बुद्ध होण्याकरिता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात. एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो? बोधिसत्वाला सतत 10 जन्मापर्यंत बोधिसत्व राहावे लागते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे सोन्या चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकून ह्या गोष्टी स्पष्टपणे बघतो की पूर्वी अविचारी म्हणजे प्रमादी असलेला पण पुढे विचारी अप्रमादी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जेव्हा त्याला या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्याच्या मनात मुदिता उत्पन्न होते म्हणजे आनंद उत्पन्न होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. आपल्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमला म्हणजे भूमी म्हणजे शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्व कामवासनेपासून सर्वथा मुक्त झालेला असतो. तर तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवतो. तो ना कोणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देतो किंवा ना कोणाच्या सद्गुणाला नाउमेद करतो. आपल्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्थेला म्हणजेच तेजस्विता प्राप्त करतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता या सिद्धांतांना पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांना हृदयंगम करतो. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो मोठ्यात मोठा त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अचिस्मती भूमी अग्निप्रमाणे तडपणारी बुद्धी प्राप्त करतो. या जन्मी बोधिसत्व आपले सर्व ध्यान अष्टांगिक मार्गावर केंद्रित करतो. 4 सम्यक व्यायामावर केंद्रित करतो. 4 प्रयत्नावर केंद्रित करतो. त्याचप्रमाणे 4 वृद्धिपादांवर आणि 5 प्रकारच्या शीलांवर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदुर्जया म्हणजे जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधांचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी म्हणजेच भूमी प्राप्त करतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण व त्यांची 12 निदाने यांना पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात असीम करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दूरगमा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो. तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. तो असा की कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचारांविषयीची तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो. तो क्षमाशील होतो. सहनशीलता, व्यवहार चातुर्य, ऊर्जा, शांतवृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते आणि लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांना ओळख करून देतो. आपल्या व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने त्रास सहन करतो. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही आणि प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही. म्हणून कितीही विपत्ती येऊ त्याला सन्मार्गावरून कधीही दूर करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अचल किंवा अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो.
तो जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती भूमी प्राप्त करतो, ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा या संचरण केलेले असते आणि त्याला पूर्ण आकलन झालेले आहे असा तो कालातीत होतो. अशा मनुष्याची साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेधा होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये म्हणजेच दशबल यांना प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते. बोधिसत्वाची येणेप्रमाणे स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये तर मिळवलीच पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमितांचाही पूर्णपणे अभ्यास करून त्यांचे पूर्ण पालन केले पाहिजे. जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारमितेची परिपूर्ती केली पाहिजे. पारमिताचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेतच एकच पारमिता अभ्यासली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यावरच तो बुद्ध होण्यास सक्षम होतो. बुद्ध होणे हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकाचा हा सिद्धांत ब्राह्मणाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांताच्या सर्वथा प्रतिकूल आहे, म्हणजे देव अवतार घेतात या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. जातक कथांचा आधार असा आहे की भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वामध्ये अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचा समावेश आहे. अवतारवादानुसार देवाच्या जीवनाची घडण ही पवित्र असावयाची